नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचं शेवटचं आणि 6वं प्रकरण आंतरराष्ट्रीय समस्या या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत राज्यशास्त्राची जी आपण प्रकरणं बघितली त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सार्वभौम राज्ये, भारताचं परराष्ट्र धोरण, भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा आपण मागील प्रकरणांमध्ये अभ्यास केलेला आहे। संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्ट जी होती ती उद्दिष्टेसुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेली होती, 4थ्या प्रकरणामध्ये। आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत। आता काही समस्या ज्या असतात त्या केवळ एकाच देशाच्या राहत नाही, तर त्याचा परिणाम जो आहे तो अनेक देशांवर किंवा काही दिवसांनी जगातल्या सर्व देशांवरती होतो आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांनाच आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हटले जाते। आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करण्याची सुद्धा आवश्यकता असते। मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशतवाद हे जे महत्त्वाच्या समस्या आहे यांच्याशी संबंधित समस्यांचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर निर्वासितांचे प्रश्न जे आहेत ते आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहे, त्यामुळे निर्वासितांच्या प्रश्नांचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। मानवी हक्क संकल्पनेचा उगम जो आहे तो एक नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून असल्याचं दिसून येते। आता नैसर्गिक हक्क म्हणजे काय, तर माणूस जन्माला आल्यापासून जे हक्क प्राप्त होतात ते हक्क, तेव्हा मानवी हक्क म्हणजे माणूस आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क। अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांती ज्यावेळी झाली त्यावेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला। या हक्कांची पूर्तता करण्यासाठीच लोकशाही शासन असणे गरजेचे आहे या विचाराला बळ मिळालं, ताकद मिळाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा आणि संविधानाचा स्वीकार केला आणि त्यामुळे शासनाच्या अधिकारावर मर्यादा आल्या। नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी मानली गेली। आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय। संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला। 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला आणि त्यानंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मान्यता दिली आणि हे दोन्ही करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहेत आणि या कराराचं पालन करणे ही संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य राष्ट्र आहे त्या सर्व सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मानवी हक्कामध्ये जीवितांचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे जे प्रमुख या हक्कांचा समावेश मानवी हक्कामध्ये होतो। हे हक्क मूलभूत असतात, हे हक्क सर्वांना प्राप्त होतील ही बंधने ही त्या राज्याची जबाबदारी आहे। शीतयुद्धाच्या काळामध्ये मानवी हक्काचा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये अनेक वेळा मांडला गेला। आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटीवर बहिष्कार घालणे हा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला। वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह ही त्याचीच काही आपल्याला उदाहरणं म्हणून सांगता सुद्धा येतील। आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोचते। याशिवाय अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न जसे साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी हक्काची संकल्पनाही आता अधिक व्यापक स्वरूपात झालेली आहे। पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचा समावेशसुद्धा मानवी हक्कामध्ये करण्यात आलेला आहे।
हा जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे, या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये नागरिक स्वातंत्र्यासंबंधीची कलमे आहेत. त्याचप्रमाणे रोजगाराचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन, म्हणजे दोन व्यक्ती जर समजा सारखंच काम करत आहेत तर दोघांनाही सारखंच वेतन मिळायला पाहिजे. आर्थिक हक्कांच्या तरतुदी देखील आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना मानवी हक्क द्यावेत असं अपेक्षित आहे, असं संयुक्त राष्ट्र संघटनेला ते अपेक्षित आहे. मानवी हक्काच्या जाहीरनाम्याप्रमाणेच बालकांच्या हक्कांचा जाहीरनामासुद्धा 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रस्तुत करण्यात आलेला आहे. मानवी हक्क आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काचं स्थान देण्यात आलेलं आहे. संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती शासनावर सोपवण्यात आलेली आहे. 1993 मानवी हक्क संरक्षण कायदा आपल्या देशामध्ये करण्यात आला आणि या अंतर्गत मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले. मानवी हक्काचं उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारीची दखल घेणे, त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी निश्चितसुद्धा करण्यात आलेली आहे. यानंतर पर्यावरण समस्या. सध्याच्या स्थितीमध्ये, सध्याच्या काळामध्ये मानवी हक्काची संकल्पना अधिक व्यापक झालेली आहे. तरी पण सुरक्षित पर्यावरण हा एक महत्त्वाचा मानवी हक्क आहे असं मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970 मांडल्या गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो असे पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषज्ञांचे मत होते. त्या कार्यकर्त्यांनी 22 एप्रिल 1970 पहिला वसुंधरा दिवस साजरा केला. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी जी रासायनिक खते आहेत, कीटकनाशके आहेत, वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती या सर्वांमुळे पर्यावरण असुरक्षित बनते आणि विविध समस्या निर्माण होतात. या जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला. 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट आली आणि या जागतिकीकरणाच्या लाट आल्यानंतर राष्ट्राचे परस्परावलंबन वाढले आणि त्यामुळे पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणारा धोका हा एक राष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात आणि त्यामुळे या परिणामावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रांना एकत्र येऊन सहमतीने व सहकार्याने वागणे गरजेचे आहे. वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, अलीकडे आपण बघतो बऱ्याचशा वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, बरेचसे प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचं प्रमाण कमी जास्त होणे, तापमानामध्ये वाढ जी आपण सध्या सोसत आहोत, नद्या तलाव आटणे, नद्या आणि समुद्राचं प्रदूषण हे आपल्या देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची समस्या आहे. नवीन रोगांची निर्मिती, जो आज कोरोना निर्माण झालेला आहे, आम्ल पर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे हे पर्यावरण ऱ्हासाचं दृश्य परिणाम आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात. यापैकी काही परिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते जरी मर्यादित असले तरी त्याच्या दीर्घकालीन परिणामामुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होते, तर काही प्रश्न मुळातच जागतिक स्वरूपाचे असतात. स्टॉकहोम ते पॅरिस परिषद. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी व त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरणविषयक परिषद भरवल्या गेलेली होती. या परिषदेमध्ये काय काय ठरलं तर या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्राची जबाबदारी आहे यावर भर देण्यात आला. विकसित देश पर्यावरण ऱ्हासात अधिक प्रमाणात कारणीभूत आहे आणि तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी
ही सुद्धा त्यांनीच विकसित देशांनी घ्यावी अशी भूमिका जी आहे ती विकसनशील राष्ट्रांनी घेतली आणि आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका आपल्याला मांडताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडताना दिसतात। या परिषदेमध्ये पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्था उपस्थित होत्या। हे या परिषदेचं एक वैशिष्ट्य, आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला। या परिषदेत जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला गेला। या साधनांच्या जतनाची जबाबदारी ही सर्व राष्ट्रांची आहे, यावर एकमत झालं। या परिषदेत नंतरच संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला आणि या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक करार झाले, पर्यावरण संरक्षणासंबंधी नियम तयार झाले। आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक चळवळी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निर्णय प्रक्रियेत बिगर शासकीय संघटनांचा सहभाग झाला। म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही निर्णय प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेमध्ये बिगर शासकीय संघटना ज्या होत्या त्या बिगर शासकीय संघटनांचा सहभाग वाढवण्यात आला आणि याचा पुढचा टप्पा म्हणजे 1992 मध्ये झालेली रिओ येथील पर्यावरण परिषद। या परिषदेत शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला। जैविक विविधता, हरितगृह, वायुमंडळे मुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलांचे रक्षण या विषयांवर सुद्धा विविध करार करण्यात आले। 1997 मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले आणि ते मापदंड पुढील 15 वर्षासाठी लागू होते। त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवल्या गेली। सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत आणि विकसनशील देशांनी त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांना मदत करावी असं या क्योटो येथे भरलेल्या परिषदेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना आवाहन करण्यात आलेलं होतं। महासागर, खोल समुद्र तळ, वातावरण, बाह्य अवकाश, जनुकीय साधनसंपत्ती याचा समावेश जागतिक साधनसंपत्तीमध्ये होतो आणि ही साधनसंपत्ती जगातील सर्व राष्ट्रांची असल्यामुळे सर्व राष्ट्रांनी तिची देखभाल करणे अपेक्षित आहे असं या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं। यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। तोपर्यंत नमस्कार।